हॅलो, कसे आहात? तर मुलांना आपण काल इयत्ता 7वीचा पहिला लेसन सुरू केला होता, द लिव्हिंग वर्ड ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन. हा अत्यंत महत्त्वाचा आहे 7वीतला हा चॅप्टर. त्यामध्ये काल आपण काय पाहिलं होतं, ॲडॉप्टेशन म्हणजे काय आणि ॲडॉप्टेशनचे कोणकोणत्या प्रकारचे ॲडॉप्टेशन्स आपण पाहिले होते. त्याच्यातले पैकी पहा, ॲडॉप्टेशन ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे पाण्यात राहणाऱ्या वनस्पतीबद्दल पाहिलं होतं. त्यानंतर ॲडॉप्टेशन इन डेझर्ट प्लॅन्ट, नंतर स्नोई ॲडॉप्टेशन इन प्लॅन्ट्स ऑफ स्नोई रिजन म्हणजे बर्फामध्ये ती वनस्पती आपल्याला कशी ॲडजस्ट करून तिनं तिच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं ते पाहिलं होतं. त्यानंतर ॲडॉप्टेशन इन प्लॅन्ट्स ऑफ फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगलातील वनस्पती आपल्यामध्ये कसा बदल घडून आणला ह्या स्पर्धेत त्यातल्या वातावरणात टिकण्यासाठी तेही पाहिलं होतं. त्यानंतर ॲडॉप्टेशन्स इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे ह्याच्यामधले जमिनीतल्या ह्याच्यावरती गवताळ प्रदेशामध्ये राहणारे वनस्पतीमध्ये सुद्धा त्यांनी कसा बदल केला आहे हेही आपण पाहिलं होतं. त्यानंतर पाहिलं होतं की आपण वनस्पतीसाठी ॲडॉप्टेशन फॉर फूड इन प्लांट म्हणजे त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा अन्न मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये झालेले बदल किंवा त्यांना स्वतःला कसं अनुकूल बनवलं हेही काल आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आता त्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा होता की आपण इथं 2 प्रकारचे ॲडॅप्टेशन पाहायचे होते आपल्याला, की वनस्पती आणि प्राणी. आता वनस्पतीचा आपण पूर्ण पाहिलेलं आहे. आता राहिला आपला ॲडॉप्टेशन्स इन ॲनिमल्स. आता ॲनिमल म्हणजे प्राणी. ह्या प्राण्यांनी आपल्यामध्ये कसा बदल केला आणि आपण ह्या परिस्थितीस ह्या स्पर्धेमध्ये ह्या वातावरणात टिकण्यासाठी त्यांनी आपल्या शरीरामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काय काय केले, कसे ते राहतात त्या परिस्थितीशी मिळून मिसळून, तर हे पाहण्यासाठी आता आपल्याला हा पुढचा भाग पाहायचा आहे. तर चला आज आता आपण सुरुवात करूया ॲडॉप्टेशन्स इन ॲनिमल. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची तुम्ही काय केलं, खूप प्राण्यांची माहिती तुम्ही पाहिलेली. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही कोणकोणते प्राणी पाहिले, कोणते प्राणी कुठं राहतात, काय खातात, त्यांच्या पाठीचा कणा कसा असतो, त्यांना खवले असतात का कल्ले असतात, शेपूट आहे का, त्याची मदत कशी होती, ह्या सर्वाच्या ह्याच्यावरनं आपण ह्या प्राण्यांचं वर्गीकरण केले. मग काही जमिनीवर तर काही पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणकोणते आपल्याला बदल दिसून येतात, तर ह्या सर्वांचं आता पाहायचं आपल्याला इथं. ॲज कम्पेअर टू terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergo changes. Fishes have scale on the skin and fins on the body. म्हणजे काय, जमिनीवरील प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा किंवा त्यांचा शरीराचा आकार ह्यामध्ये जे झालेले बदल दिसून येतात त्याच्यामध्ये काय आहे पहा. आता पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांवरती उदाहरणार्थ पहा मासा, तर माशाच्या अंगावरती काय असतात, खवले असतात आणि त्याच्या शरीरावरती अशी बारीक बारीक पर असतात, म्हणजे त्याला इकडून असलेली ती पर असतात, त्याला आपण फिन्स म्हणतो. तर ह्या फिन्सच्या साह्यानं काय करतो, त्या माशाचा आकार, त्या फिशचा आकार कसा झालेला आहे, दोन्ही टोकांना निमुळता. फिश हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फाईन्स ऑन द बॉडी. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड लाईक ॲट स्पाइंडल. तर त्याचा आकार असा एखाद्या नावेसारखा किंवा नौकेसारखा झालेला आपल्याला ते पाहायला मिळतो. पहा माशाचा आकार कसा पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला असा निमुळता होत गेलेला आहे. आता हे मासे पाण्यात राहतात खरे, पण ते श्वास कसे घेतात, तर ते श्वास त्यांच्या फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. म्हणजे माशांना कधी नाक दिसलं का तुम्हाला, नाक नसतं, तर मासे हे श्वासोश्वास करतात, ब्रीथ घेतात, तर ब्रीथ करताना तो त्यांच्या गिल्सचा वापर करतात, म्हणजे ते कल्ल्यांच्या साह्यानं श्वसन करतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. म्हणजे त्यांच्या ज्या डोळे असतात ते कसे असतात, ट्रान्सपरंट असतात, म्हणजे त्यांना पाण्यात चालताना, खाताना, भक्ष्य दिसण्यासाठी त्यांचे डोळे कसे त्यांनी बनवलेले आहेत, त्यांनी त्याच्या ह्याच्याप्रमाणे परिस्थितीशी पारदर्शक, ट्रान्सपरंट म्हणजे डोळ्यामध्ये पाणी जाणार नाही आणि डोळ्यावर असा पातळ पडदा असला
तरीही ते आपले भक्ष्य खाऊ शकतात, कीटक खाऊ शकतात किंवा आलेल्या शत्रूपासून आपलं रक्षण करू शकतात. दे हॅव इयर बोल्डर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लॅट. म्हणजे ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये काय आहेत, अशा दोन, ह्या माशाच्या शरीरात किंवा ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये कशा आहेत, हवेच्या पिशव्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या बॅग्स आहेत. त्या बॅगच्या साह्यानं तो काय करतो, मासा पाण्यामध्ये अलगद पोहू शकतो किंवा त्याचा जो निमुळता आकार आहे त्याच्यामुळं काय होतं, तो पाण्यामध्ये सरकून पुढे जाऊ शकतो किंवा मागे वळू शकतो. तुम्ही पहा, आपण जर एखादं पाण्यात चालताना पाण्याचा प्रवाह आपल्या समोर आला आणि आपण जर पाण्याला पुढे जायचा प्रयत्न केला पाण्यातून, तर किती प्रेशर येतं. मग तसं जर त्याची बॉडी जर मोठी असली असती तर त्या माशाला पाण्यामध्ये सहजासहजी चालता फिरता आलं नसतं. त्यामुळे त्यातल्या ह्याच्यासाठी त्याचा आकार कसा झालेला आहे, एखाद्या बोटसारखा झालेला आहे, एखाद्या शिपसारखा झालेला आहे. एवढं लक्षात आलं. आता त्यानंतर आता आपल्याला पुन्हा दुसरं उदाहरण इथं काय दिलं, तुम्ही पाहिलं असेल, बेडूक, फ्रॉग. तर फ्रॉग कसा असतो, फ्रॉगची स्किन कशी आहे, जाड असती. त्याच्या पायाचं तुम्ही निरीक्षण केलं का, तर त्याचे पाय कसे असतात, पुढचे खुजे मागचे उंच, म्हणजे उडी मारण्यासाठी. किंवा बेडकाची स्किन कशी, बेडूक कुठं राहतो, पाण्यात राहतो. मग त्याचं नाक कसं आहे, नाकाचा श्वास कुठून घेतो, तो त्याच्या स्किन मार्फत तो त्याचा श्वासोश्वास करतो. त्याचं ब्रिदिंग स्किनच्या साह्यानं होतं. आता हे काय करतात, आता ते फ्रॉग्स पाण्यातही राहतात, जमिनीवर राहतात. जेव्हा पाण्यात राहतात तेव्हा ते काय करतात, तिथंही व्यवस्थित आपल्या शरीराची जोपासना करतात आणि ते वर राहतात तेव्हाही ते तिथल्या परिस्थितीनुसार त्यांचा उपयोग शरीराचा तसा बनलेला आहे. किंवा बेडकाच्या मागच्या पायाचा आणि पुढच्या पायाचा त्यांना उडी मारण्यासाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी उपयोग होतो. किंवा बदक पहा, बदक काय करतो, पाण्यात असताना ओलं का होत नाही. तुम्ही बदक पाहिलेले, तर बदकाच्या पायाला काय असतं, असे पुढचं पहा तुम्ही, त्याचे पुढचे पाय कसे आहेत, बदकाच्या दोन्ही बोटामध्ये काय असतात, पडदे असतात. त्या पडद्याच्या साहाय्यानं काय होतं, जसं नावाडी नाव ओलवतं तशाप्रमाणे त्याच्या बोटांना स्किनच्या साहाय्याने ते एकमेकांना चिटकलेले असतात. त्यामुळे ते बदक काय होतो, पाण्यावरती आदर तरंगतो. आणि त्यांची पंख भिजत का नाहीत, ओली का होत नाहीत, तर त्यांच्या पंखावरती असा तेलकट ऑइली लेअर असल्यामुळं बदकाचे फिदर म्हणजे त्यांची पंख काय होतात, ओले होत नाहीत आणि तो सहजरित्या पाण्यामध्ये वावरू शकतो. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज, म्हणजे त्यांची टोज कसे आहेत, वेब. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. Water flowers of the waxy feathers of birds like duck and wharton hen. Web-bird toes, spiry smooth skin and the triangular head help frogs to swim easily through water. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and the lungs of land. The typical colors of a frog's back help to hide among grasses. आता पहा, बेडूक आणि बदक ह्यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं. त्या पडद्याचा ते काय करतात, एखाद्या वल्ल्याप्रमाणे उपयोग करतात, म्हणजे पाण्यात पाणी लोटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बदक, पानकोंबडी अशा किती पक्ष्यांची पंख काय होतात, कसे असतात, तेलकट असतात, ऑइली असतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्यावरनं पाणी त्या ऑइली पिसामुळं त्यांचं पीस काय होतात, ओले होत नाहीत. किंवा बेडकाच्या पायामध्ये काय, बोटातील पडदे कसे असतात, बुळबुळीत असतात, त्याची स्किन गुळगुळीत असते. किंवा त्यांच्या डोक्याचं निरीक्षण पहा तुम्ही फ्रॉगच्या, तर कसं असतं, पुढच्या बाजूला असं ट्रायंगल शेप असतं. त्यामुळे त्याचा काय होतो, तो पाण्यामध्ये सहज पोहोचू शकतो. पाण्यात तसंच जमिनीखाली असताना तो काय करतो, सांगितलं तुम्हाला मी आत्ताच, स्किनच्या द्वारे त्याचं ब्रीदिंग करतो. आणि जमिनीवर असताना त्याच्या नाकाद्वारे किंवा फुफ्फुसाद्वारे म्हणून ते पाण्यात किंवा पाण्यावर ह्या दोन्ही ठिकाणी राहू शकतो. म्हणजे त्याला बेडकाला नाक पण आहे, फुफ्फुस आहेत आणि ह्याशिवाय तो स्किनच्या साह्याने सुद्धा त्याचं ब्रीदिंग करतो.
मग आता ह्या बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ, त्याची पाठ पहा तुम्ही कशी आहे. तर ती पाठ म्हणजे ते कलर कसा आहे, ग्रीनिश असतो, गवतासारखा असतो, त्याच्यामुळे त्याला काय होतो, गवतात लपण्यास मदत होते. मग हे तुम्हाला आता ह्या प्राणी कशामध्ये होतात तुम्हाला माहीत असेल. अशा प्राण्यांची काय करायची, जे प्राणी तुम्हाला ह्या अशा पद्धतीचे आहेत त्यांची एक लिस्ट बना, त्याचा अभ्यास करा आणि कुठल्या ह्याच्यात कसं वापर करतो हे तुम्ही शोधून काढा. इतकं लक्षात आलं तुम्हाला. आता हे कोणता भाग पाहिला आपण आत्ता सांगा बरं. ॲडॉप्टेशन इन ॲनिमलमधला आपण कोणता, बदक आणि फ्रॉग, डक अँड फ्रॉग, फिश, हे 3 उदाहरण पाहिले. एवढं लक्षात आलं. ठीक आहे. आता त्यानंतरचा ॲनिमल म्हणजे जंगल व गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या प्राण्यामध्ये अनुकूलन कसं असतं, मग त्यांनी तिथल्या परिस्थितीत कसे त्या स्पर्धेमध्ये ते जगण्यासाठी उतरलेत हे पाहायचं आहे. आता पहा इथं काय तुम्हाला दिलेले कार्निवरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फ्रॉग, tiger and lion have strong legs to turn fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? तर आता जंगली कुत्रा म्हणजे कोणता, फॉक्स, वाईल्ड डॉग किंवा फॉक्स, टायगर, लॉयन, हे काय आहेत, हे मांसाहारी प्राणी आहेत. ह्यांची पाय कसे असतात पहा तुम्ही, स्ट्रॉंग असतात. कशामुळं, आणि त्यांना काय आहेत पुढं नखं असतात. ते नखं आणि पाय हे असे कशामुळं आहेत, या प्राण्यांच्या दातांची ठेवण पहा तुम्ही कसे असतात, आणि अणुकुचीदार असतात, म्हणजे पुढच्या बाजूला असे बारीक होत आणि मजबूत सुळे असतात. त्यांचा उपयोग त्यांना कशासाठी होतो, तर टायगर हॅव पॅडेड पॉज. धिस एनेबल देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. म्हणजे ह्या वाघाच्या पायांच्या तळव्यांना काय असतं, असं स्पंजी असतं, गादी असते, त्यांच्या पायाचे असे मऊ असतात. त्यामुळं काय होतं, त्यांना जो भक्ष्य पकडायचा असतो, जेव्हा ते शिकार करायला लागतात तेव्हा त्याची चाहूल त्या भक्ष्याला लागू नये, सहज त्यांना ते भक्ष्य पकडता यावं म्हणून त्यांच्या पायाची ती तशी ठेवण झालेली असते. किंवा द आईज ऑफ प्रेडिटरी अँड कार्निवरस आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. आता अजून त्यांच्यामध्ये काय, अशा प्राण्यांची डोळे पहा तुम्ही, डोळ्याचं स्थान कुठं असतं, डोक्याच्या त्यांचा चेहरा पहा तुम्ही पुढं असा आलेला असतो, तर पुढच्या बाजूला डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर त्यांची डोळे असतात. त्या डोळ्याचा उपयोग काय आहे, तर त्यांना त्या डोळ्यामुळं दूर असलेलं भक्ष्य त्यांना पटकन दिसतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्याची रचना कशी केलेली आहे, डोक्याच्या निमुळत्या भागाच्या पुढच्या बाजूला केलेली आहे. एवढं लक्षात आलं. आता त्यानंतर पहा, द आईज ऑफ हर्बिव्हरस आर बिलो द फोरहेड ऑन अदर साइड ऑफ द हेड. This gives them wide-angle vision which helps to protect them from predators. Their legs are long and tapering with strong hooves which enable them to run fast, stalking long leaps. Their long and freely moving ears can receive sound from long distances and different directions. आता इथं काय आहे, तुम्ही शाकाहारी म्हणजे जी झाडाची पानं खातात त्या प्राण्यांचे डोळे बघा तुम्ही. त्यांचे डोळे कुठं असतात, कपाळाच्या खालच्या बाजूला असतात. त्यामुळं त्या डोळ्याचा उपयोग काय होतो, त्यांना खूप मोठा असं परिसर मोठा दिसतो आणि त्यांचा शत्रूपासून बचाव करण्याची त्यांना संधी मिळते. त्यामुळं काय होतं, शाकाहारी प्राणी तुम्ही जे झाडांची पानं खातात त्या प्राण्यांची पाय पहा. त्यांचे पाय कसे असतात, निमुळते आणि बारीक असतात. बारीक निमुळते असूनही ते कसे आहेत, मजबूत आहेत. त्या मजबूत पायाचा त्यांना उपयोग कशामुळे होतो, की वेगाने उड्या मारत धावत जाण्यासाठी त्यांना त्यांच्या पायाचा असा आकार झालेला आहे, निमुळता आणि मजबूत. अशा प्राण्यांना तुम्ही पहा कान असतात. त्यांचे हलणारे कान काय करतात, ह्या कानाचा उपयोग, त्यांचे लांब असतात हे कान, तर ते दूरवरचा आवाज किंवा आवाजाचा वेध घेण्यासाठी त्यांना त्यांची कानं अशी लांब असतात. ह्याचं उदाहरण एक्झाम्पल म्हणजे काय आहे, हरण, काळवीट.
आता ह्यांची रंग पहा, ह्यांचा रंग कसा आहे, तिथल्या परिस्थितीशी मिळता जुळता असतो. त्याच्यामध्ये काय होतं, वनस्पतीची खोडं चावून खाण्यासाठी त्यांना त्यांची दाताची सुद्धा कशी असतात, त्यांची दात मजबूत असतात. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग थ्रू प्लांट्स मटेरियल्स, म्हणजे त्यांना ती झाडाची पानं खाण्यासाठी किंवा त्याची खोड खाण्यासाठी, फांदी खाण्यासाठी त्यांची दात कशी असतात, मजबूत असतात. तर ह्याचे उदाहरण तुम्ही कोणकोणते पाहिले? आता ॲडॅप्टेशन इन फॉरेस्टमध्ये, ग्रासलँड ॲनिमलमध्ये तुम्ही लॉयन पाहिलं, टायगर पाहिलं, फॉक्स पाहिलं. ही झाले कार्निवरसची एक्झाम्पल. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲडॉप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. आता हे कसे आहेत पहा. आता डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज बाय सर्व सेक्युरिटी ऑफ वॉटर. हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट्स लूज ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन स्लोप. द nostrils are protected by the folds of skin. The eyelashes are long and thick. Rats, snakes, spider, lizard are desert live in deep burrows during daytime and are active at night. म्हणजे आता हे डेझर्टमध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत. तर हे काय करतात, तिथं डेझर्टमध्ये कशी असते, पाण्याची कमतरता असते, तिथं पाणी कमी प्रमाणात असतं. मग आपल्या शरीरातलं पाणी टिकवण्यासाठी किंवा तिथं राहण्यासाठी आपल्याला पाणी तर आवश्यक आहे. मग हे पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची स्किन कशी आहे, अशी थिक आहे. आणि त्यांचे पाय पहा, पाय कसे असतात, लांब असतात. आणि त्यांची पायाची जी तळवे असतात तर ते कसे असतात, असे मऊ गादीसारखे असतात. तुम्ही पहा उंटाचे पाय कसे असतात, त्याचे पहा पसरट आणि गादीसारखे असतात. त्याच्यामुळं काय होतं की त्यांची उष्णतेपासून संरक्षण होतं पायांचं. किंवा अजून पहा त्यांचं नाक पहा तुम्ही, नोज, नाकावर काय आहे तुमच्या, तुम्ही उंठाचं निरीक्षण करा. उंठाची स्किन चेहरा समोर आला, त्याच्या नाकावरती अशी एक त्वचेची घडी आलेली तुम्हाला दिसते. ही कशामुळे असते? किंवा त्यांच्या पापण्या पहा अशा लांब असतात किंवा जाड असतात. तर ह्या कशामुळे झालेल्या आहेत की जेव्हा तुम्ही वाळवंटात ते प्राणी फिरतात तेव्हा तिथं वादळ, वारं ह्याच्यासोबत ते धुळीचे कण किंवा वाळूचे कण त्यांच्या नाकात किंवा डोळ्यात जाऊ नये म्हणून त्यांच्या चेहऱ्याची ही अशी रचना झालेली असते. किंवा पाण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एक स्किन जाड असल्यामुळं काय होतं, ते पाण्याचं वेफरायझेशन होत नाही किंवा पाणी शरीराच्या बाहेर घामाच्या रूपानं पडत नाही, म्हणून स्किन तशी झालेली आहे, जाड आणि थिक. त्यानंतर हे प्राणी काय करतात दिवसभर. आता अजून तिथं काही उदाहरणं, दुसरे प्राणी कोणते कोणते राहतात पहा. उंदीर, साप, कोळी किंवा सरडे हे प्राणी ज्यावेळेस तिथं असतात ते प्राणी काय करतात, दिवसभर बिळामध्ये राहतात. जमिनीच्या खाली बिळामध्ये जाऊन राहिल्यामुळं उष्णतेपासून त्यांची काय होतं, संरक्षण होतं. आणि ज्यावेळेस त्यांना काय करतात, ते दिवसभर झोपतात आणि रात्री त्यांच्या शिकारीसाठी ते बाहेर पडतात किंवा रात्री ते काय होतात, ॲक्टिव्ह होतात. एवढं तुमच्या लक्षात आलं ॲडॉप्टेशन इन डेझर्ट इन ॲनिमल्स. आता यानंतरचा थर्ड आहे ॲडॉप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोई रिजन. आता बर्फाच्छादित प्राणी कसे असतात, बर्फाळ प्रदेशात राहणारे कोणकोणते असतात, तर तुम्हाला इथं पहा, याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की किंवा डॉग ह्यासारखी ही जी ॲनिमल्स आहेत ही कुठं असतात, स्नोई रिजनमध्ये असतात, बर्फाच्छादित प्रदेशात असतात. तर तिथल्या प्राण्यांची तुम्ही स्किन पहा, त्यांच्या स्किनवरती काय असतात, दाट अशी केस असतात. थिक हिअर ऑन द स्किन आर द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल. कारण त्यांच्या अंगावर थिक हेअरमुळं काय होतं, त्यांच्या स्किनचं काय होतं, प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं. आणि त्यांचा कलर कसा असतो, त्यांचा कलर हा व्हाईट किंवा सिल्वर असतो. कशामुळं असतो, तर तिथल्या बर्फामध्ये ज्यावेळेस ते वावरतात तेव्हा त्या बर्फामध्ये आपली शिकार होऊ नये म्हणून त्यांच्या शरीराचा कलर व्हाईटिश असतो किंवा सिल्वर असतो. आणि अंगावरती त्यांच्या केस असतात, थिक हेअर असतात, त्यामुळे त्यांचं संरक्षण होतं. हे तुम्ही पाहिलं स्नोई रिजनमधले ॲनिमल्स. आले लक्षात? यानंतर आहे नेक्स्ट ॲडॉप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, म्हणजे हवेत उडणारे प्राणी.
आता व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड द एरोप्लेन्स. आता तुम्ही पहा, रस्त्यावर चालणारे वाहने किंवा आकाशात उडणारे एरोप्लेन ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? तर निश्चितच आहे. तर हा कसा आहे, तो मुख्य फरक कोणता आहे? तर पहा, आता तुम्ही इथं काय केलं पहा, द स्पिंडल शेप body of words also minimize the resistance of air while flying with hollow bones of a body covering of feathers and modification of forelegs into wings. Their body is light in height weight and adapted for flying. म्हणजे काय, पक्ष्याच्या शरीराची रचना पहा तुम्ही कशी असते, दोन्ही बाजूला निमुळती असते. त्यांना कशामुळे असते, तर त्यांना हवेमध्ये उडताना हवेचा विरोध होत नाही किंवा हवेमध्ये ते सहज उडतात. त्याच्या अंगावरती काय असतात, पिसाचं आवरण असतात किंवा त्यांच्या पुढच्या पायांच्या पंखामध्ये काय असतं, पायाचं रूपांतर त्यांच्या पंखामध्ये झालेले. त्यांची हाडं कशी असतात, पोकळ असतात. त्यांचं शरीर वजनाला हलकं असतं. त्यामुळं हा पक्षी काय करतात, हवेमध्ये सहजतेने उडू शकतात. आता त्यानंतर आपल्याला काय पाहायचं, द बॉडी ऑफ इन्सेक्ट, कीटक. आता काही कीटक आहे, त्यांची बॉडी कशी आहे, आल्सो इज लाईट इन वेट. आता ती सुद्धा कशी आहे, हलकी असते. किंवा पंखाच्या 2 जोड्या व काही कीटकासारखी 6 पाय असतात. त्यांच्या रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच काही चालताना तुम्ही पाहिले असेलच, काही वटवाघूळ किंवा त्यांच्या पुढच्या पायाच्या बोटांमध्ये काय असतात, त्वचेचे पडदे असतात. तर हा वटवाघूळ उडू पण शकतो आणि चालू पण शकतो. त्यामुळे हे त्यांनी कसे राहतात हे पाहिले तुम्ही. आता इथं लक्षात आलं तुमच्या एरियल ॲनिमल्स कसे आहेत ते. आता यानंतरचा उर्वरित आपल्याला ॲडॉप्टेशन्स इन रॅपिटाइल्स अँड ॲडॉप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स आणि राहिलेले काही 1-2 पॉईंट्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. एवढं समजलं तुम्हाला. आज काय काय शिकलो आपण, ते ॲनिमल्सचं ॲडॉप्टेशन्स म्हणजे एरियल ॲनिमल्स पाहिले, पुन्हा स्नोई रिजनमध्ये कसे ॲनिमल्स राहतात ते पाहिलं, नंतर डेझर्टमधले पाहिले किंवा लँडवरची पाहिले. अशी आपण प्रकारे इथं वॉटरमध्ये राहणारे पाहिले ॲनिमल्स. हे लक्षात आलेले तुमच्या? ओके, ठीक आहे. उर्वरित भाग आपण उद्या पाहू.